स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। बीड येथील सरपंच हत्या प्रकरणी मुक्ताईनगर मराठा समाज आक्रमक, मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या तात्काळ अटक व्हावी या मागणीसाठी आज तहसीलदार मार्फत केंद्रीय गृहमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे। मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व सकल मराठा समाज बांधवांनी तहसील कार्यालयात निवेदन दिले। या प्रसंगी मुक्ताईनगर तालुक्यातील मराठा समाज बांधव उपस्थित होते। स्वराज्य वार्तासाठी किरण पाटील, मुक्ताईनगर, जळगाव। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील तरुण सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि त्या मारेकऱ्यांना आजपर्यंत अटक झाली नाही। काही त्यातील आरोपी आजही राजरोसपणे घोडपणे फिरत आहे। तर आमची मागणी आहे की त्याचा मुख्य सूत्रधार आणि राहिलेले मारेकरी यांना त्वरित अटक करून त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हजर करून फाशीची शिक्षा होईल अशी कार्यवाही शासनामार्फत करण्यात यावी। येथील जे सरपंच संतोष देशमुख त्यांची निगूढपणे हत्या करण्यात आली आणि ती एवढ्या हत्या झाली, पण ती इतक्या खालच्या पातळीवरून झाली की क्रूर झाली। इतक्या क्रूरपणे हत्या, इतक्या द्वेषातून हत्या करण्यात आली। असे मारेकरी समाजात उघडपणे फिरता कामा नये। त्यांना ताबडतोब त्यातले काही आरोपी जे होते त्या काही अपूर्ण आरोपींना अटक करण्यात आली। तो राहिलेले आरोपी जे आहे जर हे ताबडतोब अटक झाले नाही आणि जो खरा सूत्रधार असेल त्याला जर कधी फास्ट ट्रॅक कोर्टामधून त्याला सजा झाली नाही तर हे तर असं राजरोसपणे चालू राहील आणि पुढचे जे काही प्रतिष्ठित लोक असतील त्यांना संपवण्यामध्ये, हत्या करून त्यांना संपवण्यात येईल। याच्यासाठी आम्ही सर्व सकल मराठा समाजातर्फे आज इथे निवेदन दिलेलं आहे की जो कोणी आरोपी असेल, राहिलेले ज्यांनी जे अटक करायचे राहिले त्यांना ताबडतोब अटक करून, जे काही मुख्य सूत्रधार असतील त्यांना ताबडतोब अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवण्यात यावी, म्हणजे दोषींना ताबडतोब सजा मिळेल। आणि पुढे जे काही कोणाच्या डोक्यामध्ये हे विषय असतात, जर हे कायदा आणि सुव्यवस्था पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे जर ठेवायची असेल तर याच्यामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये हे केस चालून आणि ताबडतोब दोषींवर कारवाई झाली पाहिजे, त्यांना सजा झाली पाहिजे।